रविधा विधा विविधा सदा बैरवी. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतो आहोत आपल्या रविधा या सिरीजमध्ये. ही मुलाखतींची एक सिरीज आहे, गप्पा मारण्याची एक सिरीज आहे. आणि आज या गप्पांच्या सदरामध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंदराव कातनेश्वरकर जी सर यांच्याशी दुसऱ्या टप्प्यातल्या गप्पा मारणार आहोत. म्हणजे सरांच्यासोबत आपण एका टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयाविषयी, महाविद्यालयाच्या आठवणीविषयी भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. पण सरांचं व्यक्तिमत्वच असं आहे आणि सरांच्या या महाविद्यालयासंबंधितल्या आठवणी, त्यांचे संपर्क एवढे आहेत की ते एका एपिसोडमध्ये संपण्यासारखे नाहीत. आणि त्यामुळं आपण सरांना पुन्हा एकदा विनंती केली की सर, तुमच्या काही ज्या मनाच्या कोपऱ्यात तुम्ही या शिवाजी महाविद्यालयाच्या संदर्भात, त्याच्या व्यक्तींच्या संदर्भात, तिथे भेटलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी पुन्हा एकदा आमच्याशी शेअर करा, जेणेकरून या जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले सगळे सरांचे जे विद्यार्थी आहेत आणि सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या आठवणींचा सुगंध जावा अशी आपली इच्छा आहे. आणि म्हणून आज आपण सरांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं आणि सर पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण शिवाजी महाविद्यालयाबद्दल बोलत होतो आणि शिवाजी महाविद्यालयातल्या थेट तुमच्या बहिणीच्या ॲडमिशन पासून आपण सुरुवात केली 1963 पासून. बरोबर. तर या प्रदीर्घ कालखंडामध्ये या अनेक व्यक्तींशी तुमचा संपर्क आला शिवाजी महाविद्यालयात. आणि मला मी तुमच्यासोबत जे काम केलं त्याच्यावरून हेच वाटतं की तुमचा प्रत्येकाशी अतिशय घनिष्ठ संपर्क येतो. म्हणजे तुम्हाला असं कधीच आठवत नाही की कातनेश्वर सर, जी सर कुणाला एकदा भेटले आणि त्यांनी त्यांचं पुन्हा स्मरण नाही केलं. तुमचे व्यक्तिमत्वच असं आहे की तुम्ही लोकांच्या मध्ये खूप त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांच्या स्वभावाशी एकरूप होत असता. तर या तुमच्या सगळ्या स्वभावामुळं शिवाजी महाविद्यालयात तुमच्या जवळ आलेले माणसं कोणती, त्यांना कसं आठवाल तुम्ही? मला शिवाजी महाराज बऱ्याचशा प्राध्यापकांशी माझं फॅमिली रिलेशन्स असल्यासारखं होतं. पण सगळ्यात माझ्यावर जो जास्त प्रभाव झाला तो मॅथमॅटिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट मोहन सर आणि त्यांचे बंधूसुद्धा रत्नम सर इंग्लिश डिपार्टमेंट, मोहन सर मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट. त्यांचं शिकवणं एवढं सुंदर असायचं आणि ते पुन्हा समजलं की नाही हे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना जाणवायचं आणि त्यांना विचारायचे काय अडचण काय आहे तुला. अशा मोहन सरांचा माझा दीर्घ परिचय आजही आहे. ते वयोमानानुसार 87-88 वर्षाचे, गरीवडीला एक आंध्रामध्ये गाव आहे तिथं स्थायिक झालेत. ते प्राचार्य होते 83 पासून ते 88 मेपर्यंत. प्राचार्य झाल्याबरोबर त्यांनी जो कामाचा धडाका लावला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी PF सगळ्यांचे अपडेट केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जे सर्व्हिस बुक आवश्यक असते ते सर्व्हिस बुक कोणाची तयार नव्हते, ते त्यांनी तयार केले आणि त्या दोन्हीसाठी मला त्या कामामध्ये इन्व्हॉल्व केलं. मी माझ्या परीनं त्यांना सहकार्य केलं. सर कॉलेजमध्ये कधी आले आपल्या, म्हणजे प्राध्यापक म्हणून कधी आले असतात? ते फार पूर्वी आले. पहिले म्हणजे मला नक्की आठवत नाही 61 पासून का 62 पासून. आणि रत्नम सर आणि मोहन सर आगे मागे? नाही, रत्नम सर 65 आले, 65 आले. आणि रत्नम सरचा पहिला पिरियड आमच्या वर्गावर झाला. रत्नम सरने तुम्हाला डायरेक्ट शिकवलेलं आहे. मोहन सरने डायरेक्ट शिकवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर रत्नम सरमुळे मी स्टेजवर उभा टाकायचं शिकलो. कारण मी त्यांच्या घरी जात होतो, त्यांनी मला भाषण करायला सांगितलं पण मी म्हणलं की नाही मला नाही जमणार. तर त्यांनी चक्क सांगितलं की तुला जमणार नसेल तर माझ्या घरी यायचं नाही पुन्हा. पण ते मला आकर्षण सरांचं असं होतं की गेल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे हे दोघे जण तुमचे गुरु पण आणि मित्र पण. आणि मग हे गुरु म्हणजे काय म्हणजे त्याला फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड, फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड. रसायन वेगळंच होतं. येस. आणि आजही ते आहे. आणि तुमच्या कोणत्या कोणत्या आवडी जुळत होत्या या दोघांच्या सोबत? त्यांच्या आवडी निवडी जुळल्याशिवाय काय मैत्री एवढी दाट होत नाही. तशी आवडी जवळ म्हणून तर मोहन सरांचं वाचन फारच प्रचंड होतं. रत्नम सरचं होतं पण रत्नम सरचं माइल्ड होतं
आणि मोहन सरचं अटॅकिंग होतं. बरं. हां, एका स्टेट लेवल कॉन्फरन्सला इंग्लिशच्या हो. ऑर्गनायझर रत्नम सर होते, पण ते न आल्यामुळे मोहन सरला लीड करावं लागली. तर त्यांनी जे प्राथमिक भाषण केलं त्याच्यावर ते विद्यापीठातून आलेले प्राध्यापक एवढे आश्चर्यचकित झाले की त्यांनी असं ओपनली म्हणलं की हा मनुष्य इंग्रजीचा आहे का मॅथमॅटिक्सचा आहे हे कळायला मार्ग नाही, इतकं सुंदर ते बोललं. काही काही संदर्भ लोकांना माहीत नव्हते ते त्यांनी त्यावेळेस दिले. बरोबर. आणि या सगळ्या तुमचे म्हणजे हे तर मोहन सर, रत्नम सर हे प्रातिनिधिक स्वरूपात झाले, पण इतर अनेक लोक ज्यांनी म्हणजे तुमच्यासोबत कामही केलं, तुमच्या आयुष्यावर प्रभावही टाकला, म्हणजे तुमच्या टीचिंग स्किलमध्ये सुद्धा एनहान्समेंट केली असेल, असे कोणत्या प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला? या दोन तर आहेतच, पण झुलॉजीमधले सर्वच जण, देशपांडे, महाजन, बॉटनीमध्ये सुद्धा त्यावेळेस सगळं स्टाफच फार सुंदर होता, अतिशय प्रभावशाली, प्रामाणिक, डेडिकेशन, डिव्होशन, डिटर्मिनेशन ज्याला म्हणतात 3D, ते सर्वांच्यामध्ये होतं. त्यामुळे सायन्सचा स्टाफ, सायन्सचाच म्हणून नाही आर्ट्सचासुद्धा इतका असा स्ट्रॉंगली हे होता. आणि एजन्सी होतं सगळं वातावरण असं एकमेकांना कॉम्प्लिमेंट अतिशय कॉम्प्लिमेंट करणारे. आणि त्याच्याशिवाय संस्था मोठ्या होत नाहीत सर. ही आपली संस्था आहे, होय, आज शिवाजी महाविद्यालयाला 70 वर्ष होत आली. हो, पण ही जी प्रगती आहे ती अशा तुमच्यासारख्या जीव तुडून काम करणाऱ्या, एजन्सीप्रमाणे काम करणाऱ्या माणसांमुळेच होऊ शकत असते. पण आमचे आदर्श हे जवळजवळ सगळा स्टाफ होता. आता माझे वैयक्तिक संबंध या दोघांशी जास्त होते, एवढाच फरक आहे. आणि सर शिकवणं तर आपल्या नोकरीचा दैनंदिन जीवनाचा भागही असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालायच्या. तर या ॲक्टिव्हिटीजमुळं विद्यार्थी प्राध्यापकांशी, त्या वातावरणाशी बांधलेला राहत होता. तर या ॲक्टिव्हिटीज अशा कोणत्या चालत होत्या त्या काळापासून शिवाजी महाविद्यालयामध्ये? हो, त्या काळापासून चालत होत्या. विज्ञान मंच चालत होतं, विज्ञान मंचचा आपण उल्लेख केला. नंतर क्लास प्रोजेक्ट म्हणून होतं एक कम्प्युटरचं, त्याचाही मागच्या वेळेस मला वाटतं उल्लेख झालेला आहे, त्या चालायच्या. शिवाय वैयक्तिक मी मुलांचे सेमिनार घेत होतो, कारण 84ला मी MPhilला गेलो, त्यावेळेस तिथं आमचे एक प्रोफेसर टिल्लू म्हणून होते. तुम्ही MPhil कुठे केलं? पुणे युनिव्हर्सिटी. पुणे. आणि तिथे त्यांनी काय केलं, 2 पिरियड असायचे त्यांना, पण एक पिरियड ते पार्टिसिपंटचा सेमिनार ठेवायचे. एकदा काय झालं की जे पार्टिसिपंट होते दोघं ते आलेच नाहीत. मग मला म्हणले त्यांनी आव्हान केलं की इथं कोणी आहे का असं एक्स्टेम्पो बोलणार. मग मी बोललो. ते बोलल्यानंतर ते माझं माहीत नाही, पण इतकं प्रभावी झालं की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मी कोणाला A ग्रेड घेत नाही, पण या कॅन्डिडेटला मी आउटस्टँडिंग ग्रेड देतो. इतकं माझं त्या ठिकाणी झालं. मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे आपण हाच उपक्रम आपल्या विद्यार्थ्यासाठी का राबवू नये. हां, तिथून मग मी सुरुवात केली फिजिक्स डिपार्टमेंटला. आणि मग सांगितलं जर शनिवारी अर्धा तास जे रिकामे असतील ते, कारण टाईम टेबल असा हे वेगळं असला, आधी एवढा नव्हता, नंतर ते मायक्रोबायोलॉजी, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स सुरू झाल्यामुळे पण त्याचा फायदा एवढा झाला की आजही मला मुलांचे फोन येतात की सर मला तुम्ही त्या दिवशी उभा केलं म्हणून मी आज बोलू शकतो. म्हणून मी मुद्दामून याची आठवण करून देतो की मी सुद्धा सरांच्या सोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटतो, तेव्हा सरांच्या सेमिनारची खूप आठवण होते. तुमच्यापैकी जर कोणी सरांचे सेमिनार केले असतील आणि सरांच्या तासामध्ये सेमिनार दिले असतील तर ती आठवण नक्की तो आपल्या या लिंकवर शेअर करा. आणि तुम्हालाही आठवत असेल की सर दर शनिवारी आपला स्वतःचा शिकवण्याचा तास आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कसा डेडिकेट करत होते. ही खूप चांगली आठवण आहे सर. आणि या अशा प्रकारच्या उपक्रमांमुळेच आपल्या महाविद्यालयातले सगळे विद्यार्थी हे महाविद्यालयाशी जास्त एकरूप झालेले आहे. तर या सगळ्या आठवणी जेव्हा आपण शिवाजी महाविद्यालयाच्या संदर्भात असो किंवा एकंदर तुमच्या स्वभावाचं वैशिष्ट्य मला हे जाणवतं नेहमी की तुम्ही खूप लोकांशी इंटरॅक्ट होता. होय, म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये समाधान होत नाही लोकांशी बोलून. तर हा स्वभाव सत्कोराने मला ना भूक, सत्कोराने मला खादाड असे माझे नाही. मला काय माहिती नाही, आमच्या वडिलांचा सुद्धा असा स्वभाव होता. वडिलांची आमचे म्हणजे जे विद्यार्थी होते ते लिंक झाले की घरी येऊन ते गप्पा मारायचे आणि आमचे वडील सुद्धा चालेल. या तुमच्या स्वभावामुळे ना
विद्यार्थी तुमच्याशी दीर्घकाळ जोडलेले दीर्घकाळ राहतात. दीर्घकाळ आजही मी त्यांचे सांगतो 3 वर्ष संपले, 5 वर्ष संपले, म्हणजे ते असे डिटॅच होत नाही. तर तुमच्याशी त्यांचा वेग संपर्क राहतो. आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्याच्यात प्राध्यापक सुद्धा आहेत. हो संतोष देशपांडे जालन्याला आहे, हो. अश्विनी देशमुख पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, बरोबर. प्रियांका गायकवाड पुस्तकला आहे. हो. आता वेळेअभावी सगळ्याचे नाव घेता येणार नाही, पण नाही. ही नावं तुम्हाला आठवतात हो ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ना, सर. नाही एवढ्या म्हणजे हे सगळे संपर्कातले विद्यार्थी, आणि आज आम्हाला पटकन अशी नावं विचारली तर कदाचित आठवणार नाही. नाही आता गिरीश डावरे खूप छान काम करतो हो. पूर्णेला ज्युनियर कॉलेजला. संजीव पेडगावकर तर अफलातून शिक्षक आहे, हो. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मला फार आनंद झाला. तुमचे म्हणजे हे जे आपण बोलतोय त्याच्यात तुम्ही जे नावं घेताय त्याच्यातून आणखीन एक तुमच्याबद्दलचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला जाणवते, ज्याची आम्ही नेहमी चर्चा करतो. तुमची स्मरणशक्ती खूप तल्लख आहे. म्हणजे तुम्हाला आमच्यापैकी बऱ्याच जणांच्या किंवा बहुतांश लोकांच्या डेट ऑफ अपॉइंटमेंट, डेट ऑफ रिटायरमेंट, त्याला काय 5वा कधी लागू झाला, तो 12,000 वर कधी आला, हे सगळं अगदी डेट वाईज तुम्हाला आहे. पण त्यासाठी मी असं जास्त वेगळा प्रयत्न करत नाही, पण ते इन्स्टिंक्ट आहे माझी. मला याच्या संदर्भातली एक आठवण आहे सरांच्याच बद्दलची अशी की सरांचा न चुकता माझ्या मुलाच्या वाढदिवसाला, मोठ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन येतो आणि सर न चुकता सांगतात की पु ल देशपांडेंची जन्मतारीख आणि तुझ्या मुलाची जन्मतारीख ही पक्की माझ्या डोक्यात बसलेली आहे. आणि सरांचा फोन येतो. हे खूप अंगावर शहारा आणण्यासारखे प्रसंग असतात. आणि फक्त मलाच नाही तर पाठक सरांना असो किंवा इतर अनेक जणांना तुमचे आवर्जून फोन जातात. ही तुमची जी संबंध ठेवायची, नातेसंबंध जपण्याची जी वृत्ती आहे, त्यामुळेच हे सगळं शक्य होतं. मला ते आवडतं. मला संपर्क ठेवण्यामध्ये मला फार आनंद होतो. मग तो कोणी असू, आणि एखादा मुलगा वीक असला तर तो वीक आहे म्हणून मी त्याला हे नाही करत. त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो मी, आणि ते तर जेवढं हुशार मुलावर करतो. बरोबर. आणि त्यामुळे तुमचं पुण्यात सुद्धा एक सर्कल हो झाले. पुण्यातले आता नवीन मित्र कोणते आहेत तुमचे? नवीन मित्र आता वेगवेगळ्या राज्यातलीच. हो का? काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, बरं. आंध्रातलेच, केरळातलेच. काश्मीरमध्ये 90ला जे राईट झालं होतं आणि पंडित काश्मीरी पंडितांना जे हाकून दिलं, त्याच्यातले 2 जण आमच्या प्रोजेक्टमध्ये आहेत. बरं. आणि ते 2 स्टेट बँकेमध्ये होते. त्यांना अंगावर शहारे येतात. ते ज्यावेळेस सांगतात की ते ज्या पद्धतीनं निष्ठून आले, रातोरात मिलिटरी कॅम्पसमध्ये गेले ते. तर तसे म्हणजे तुमचं आता थोडंसं सर्कल वेगळं त्याला म्हणजे वयोमानाप्रमाणे बरोबर त्या वयाशी हे. तरी पण परभणीशी सुद्धा तुमचा तेवढाच संपर्क हो, आहे. परभणीत मला म्हणजे सोडावंच वाटत नाही, पण मुलांच्या व्यवसायामुळे आणि त्यांच्या त्या ह्याच्यामुळे मला ॲडजस्ट करावं लागतं. बस थोडी स्थित्यंतर स्थित्यंतर होत असतात. पण परभणीतलं फ्रेंड सर्कल सुद्धा तुमचं आहे. परभणीच्या फ्रेंड सर्कल पैकी कोण भेटतं आता परभणीला आल्या? आता फार कमी भेटतात, पण मी जाऊन आवर्जून आमचे प्रकाश भट्टमार, सुधाकर पाठक, सुहास बिडकर आणि विद्यार्थ्यांच्या घरी जातो मी. मला ते कमीपणा वाटत नाही की याच्या घरी कसं जाऊ मी, ते माझा विद्यार्थी होता. नाही, जातो मी. आणि इथं असलो, आता के शेट्टीच्या घरी गेलो मी, त्याच्या वाढदिवसाला फूल घेऊन गेलो होतो इथं असल्यानंतर. आता के शेट्टीचा संपर्क माझा केव्हा आला? डॉक्टर रिटायर झाल्यानंतर के शेट्टी आले. 4ला आले ना, 4ला. त्याच्यानंतर मग आणि डॉक्टर 73 पासून. आणि डॉक्टर माझे म्हणजे लकी आहे मी की डॉक्टर माझे 32 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. सर, डॉक्टर क्षीरसागर सरांच्या संदर्भातल्या काही तुमच्या आठवणी म्हणा किंवा त्यांच्या संदर्भातले काही किस्से? नाही, आमचे संबंध फार चांगले होते. माझ्या लग्नाच्या दिवशी अनफॉर्च्युनेटली त्यांचा जो मोठा मुलगा किरण, त्याचा मृत्यू झाला नागपूरला. त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. ते मला फार वाईट वाटलं जरा. आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी त्यांनी मला गेटवरच सगळ्यांचं स्वागत करायला मला नेमणूक दिली. खूप हृदय प्रसंग आहेत हे फार. आणि ही म्हणजे तुमचे बॉन्डिंग जे आहे ते आम्ही सुद्धा बरेच वर्ष अनुभवलेलं आहे. जाधव सर असो, बनमेरू सर असो, मी असो, आम्ही हे बॉन्डिंग तुमचं खूप आहे. आणि हे खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. सर, या सगळ्या व्यापामधून म्हणजे
शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून तुम्ही इतकी दीर्घकाळ सेवा केली आणि इतका जनसंपर्क तयार केला, विद्यार्थ्यांशी तुमचा संपर्क आहे, तुमचं वाचन खूप चांगलं आहे. तुम्हाला कोणते लेखक आवडतात? सिलेक्टिव्ह वाचन मला फार वाचत नाही मी, पण लोकसत्तेचा अग्रलेख, हां. महाराष्ट्र टाईमचं सगुण निर्गुण, त्या महाराष्ट्र टाईमच्या सगुण निर्गुणपासून मी खूप शिकलो. बरं. हो, कुमुद गोसावी, अरविंद इनामदार यांचे जे लेख वाचले मी, सुधामूर्ती यांचे पुस्तक आहे, सुधामूर्तीचे पुस्तक खूप वाचले मी. बरं. त्याचा जो इम्पॅक्ट झाला आणि सगळेच वपू काळे काय, पु ल देशपांडे काय. आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी तर तेव्हापासून म्हणजे खूप हो रिच हो आहे. हो. तर त्या- आणि डांगे सरांनी त्या पिरियडमध्ये प्राचार्य असताना इतके चांगले चांगले लोक बोलवले. मंगेश पाडगावकर, वैयक्तिक हो, पर्सनल हो. तुम्ही समोरासमोर पाहिलेलं हो, आहे, हो. त्यांना भेटलेलं आहे. हातात हात मिळवले मी, बक्षीस घेतले त्यांच्याकडून. विंदा करंदीकर, वसंत बापट, यशवंत कवी यशवंत. यशवंत. आणि परभणीचं एक सांस्कृतिक वातावरण त्यावेळेस फार छान होतं. त्रैभाषिक कवी संमेलन हे परभणीचे एक कलेक्टर होते त्रिपाठी म्हणून, हो, सतीश त्रिपाठी सर. त्यांनी करायचे. हो, सुरू केलं. त्याला प्रचंड रिस्पॉन्स होता आणि लोकांमध्ये स्टेडियमवर होतं. हो, लोकांमध्ये काव्याची आवड जी निर्माण झाली त्याचं श्रेय त्रिपाठीला होतं. त्रिपाठी MSc फिजिक्स होते, बरं. मेरठ युनिव्हर्सिटी. म्हणजे काहीतरी आउटस्टँडिंग काम करणारे माणसं फिजिक्सशी संबंधित असतात नेहमी. आता तूच पाहिलं, तू दरवर्षी एक नाटक लिहितोच. नाही, खरंच आहे. कारण रंगनाथ तिवारी हो, आता त्याचं physicsमध्ये काम केलं. माझ्याबरोबर रिफ्रेशर कोर्सला होते रंगनाथ तिवारी. हो. हो, आता कुलगुरू रंगनाथ तिवारी नाही, रंगनाथ पठारे. सॉरी, रंगनाथ हा, पठारे. पठारे, हा. रंगनाथ पठारे. हा. तिवारी चुकून स्लिप ऑफ टंग. ते- हे माणसं ही सगळी हो, संगमनेरला होते प्राध्यापक. हो. तर मी हे विचारत होतो तुम्हाला की या सगळ्या व्यापामधून तुम्ही तुमची शास्त्रीय संगीताची आवड सुद्धा खूप जोपासलेली आहे. तर हा एक वेगळा पैलू म्हणजे तुमच्या माझ्या माहितीप्रमाणे तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शास्त्रीय संगीताशी नाही. किंवा गायन वादन या कलेशी संबंधित नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? त्याचा किस्सा आहे फार मोठा. 1968च्या डिसेंबर महिन्यात शेवटच्या बुधवारी बिनाका गीतमाला कार्यक्रम लागत होता हो. आणि त्याला म्हणजे आवडत्या क्रमानं एक एक गाणं लावत हो, होते. हो. ते शेवटचं गाणं म्हणजे सर्वात सरताज गीत. लोकप्रिय सरताज गीत म्हणतात. सरताज गीत. हा, हा. ते मी मोठ्यानं लावलं हा. आणि ते गाणं होतं ऐसा मौका फिर कहा मिलेगा हा. अॅन इव्हिनिंग इन पॅरिस, मोहम्मद रफीचं. मोहम्मद रफीचं. हा. आमचे वडील आले आणि एक लगावून दिले मला, खाड केलं. आम्ही विचारतो ना काय झालं, हे काय गाणं काय म्हणलं तू फालतू ऐकत राहतं म्हणलं. काय झालं या गाण्याला? हे बरं हे गाणं नसतं. आणि संध्याकाळी त्यांनी लावलं रेडिओ आणि तो असा मधूनच लागला. आणि मग मला म्हणलं राहू दे, हे पंडित जसराचा बिलासखारी तोडी लागला आहे. आणि मग मी ते ऐकत गेलो. मला आश्चर्य वाटायचं की यांना राग आणि कलाकारचं नाव वगैरे कसं काय येतं आहे. म्हणून मग तसंच तो गोंधळ मनात ठेवत ठेवत MScला गेलो आणि MScला मराठवाडा संगीत संमेलन झालं. डेट वाईज पुन्हा म्हणतो मेमरी कशी आहे तुझी. 21 नोव्हेंबर 1969 पंडित जसराजचं गायन. तिकीट होतं ₹1. आणि ते गाणं हमेशा आमचे वडील म्हणायचे, अरे जसराज, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांना ऐकत जा म्हणून आउट ऑफ क्युरियोसिटी नेमकं कशाला ऐकायला म्हणतात ते? पंडित जसराजच्या गाण्याला गेलो मी आणि अक्षरशः मी वेडा झालो. इतकं अप्रतिम गाणं त्या दिवशी. आणि पंडित जसराज त्या वयामध्ये फुल फॉर्ममध्ये होते. 1989 ही वॉज ओनली 40. आणि तिथून मग मला जे वेळ लागलं, दुसऱ्या दिवशी बिस्मिल्ला खान ऐकला, वा. तिसऱ्या दिवशी मोगूबाई कुर्डीकर, वा, वा, वा. 2 महिन्यानं भीमसेन जोशी, वसंतराव, जितेंद्र अभिषेकी, गुलाम मुस्तफा का. इथून मी परभणीहून औरंगाबाद जात होतो आणि आमच्या मित्राला सांगत होतो पहिल्या रांगेतलं पहिलं तिकीट काढत होतो. सुधाकर पाठक माझा मित्र होता. हां, त्याने ती व्यवस्था करायची. दोघांनी मिळून बरेच कार्यक्रम. हो, खूप कार्यक्रम ऐकले, खूप. पंडित विनायकबाबा पटवर्धन आणि नारायणराव व्यास हे आजच्या मला वाटतं आज ऐकलेलं कोणी सापडणार नाही, ते सुद्धा आम्ही ऐकले.
आणि मग ते माझं कालच तसं तयार झालं की मला त्याची गोडीच लागली. ह्या सगळ्या शास्त्रीय संगीताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाकोणाला ऐकलं? कोणाला नाही ऐकलं विचार. बरं बरं. खूप जणांना आणि खूप. कुठे कुठे ऐकलं? म्हणजे पुण्याला ऐकलं, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि हो या आता परभणीला शिवकुमार शर्मा आले होते. हो, नूतनमध्ये त्यांचा आज कार्यक्रम परभणीला. शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसेन हरिप्रसाद चौरसियाचं सुद्धा झालं. ऐकलं. तर परभणीला नूतनमध्ये ऐकला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी परळीला होता, तिथं जाऊन ऐकलं, तिसऱ्या दिवशी लातूरला होता, तिथं जाऊन ऐकलं, आणि चौथ्या दिवशी नांदेडला होता, तिथंही जाऊन ऐकलं. मग ते एक अशी काय म्हणते तर लस लागली होती. मग तुम्ही अशी शास्त्रीय संगीताचं पद्धतशीर कुठं नाही, माहिती किंवा अनफॉर्च्युनेटली ते शल्य माझ्या मनात आजही आहे की मी शिकलो नाही. तुम्ही किमान हार्मोनियम तरी शिकायला पाहिजे. पाहिली होती पण शिकलो नाही. आता त्याची काय कारण देण्यात कसं आहे सर, हे शास्त्रीय संगीत जरी अभावितपणे ही सगळी मंडळी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर करत असली तरी त्याच्या मागे फिजिक्सच आहे ना. हो, शेवटी फिजिक्स आहे. तर या दोन्हीचा संगम आम्हाला पाहायला मिळाला असता. पण असं आता सी व्ही रामन शास्त्रीय संगीताचे फार भक्त होते. आणि आइन्स्टाईन वाजवायचे ना व्हायलिन. येस, म्हणजे ह्या संबंध आहे. आणि आमचे मराठवाड्यात ते फिजिक्सचे HOD डॉक्टर BB लाड, ते सुद्धा व्हायलिन वाजवत होते. सर, फिजिक्समध्ये आपल्या महाविद्यालयाला सोडून या सगळ्या परिसरामध्ये तुमच्या समवयस्कर किंवा त्या कालखंडात असलेली स्टॉर्क माणसं अशी फिजिक्समधली कोण कोण आठवतात तुम्हाला? स्टॉर्वर्ड माणसं म्हणजे आता आमच्या समकालीन इकडले एक विद्यापीठात होते, माझे सिनियर होते. नाही, आपल्या महाविद्यालयांमधून. आपल्या महाविद्यालय म्हणजे इतर महाविद्यालय जी नांदेडला सायन्स कॉलेज म्हणा किंवा मग शाहू कॉलेज लातूरला सायन्स कॉलेज होते. राममोहनराव AL चौधरी होते, नंतर चारी होते, फार येते. उदगीरला आंध्रदेव म्हणून होते. लातूरला सुद्धा आठवत नाही मला असं नाव, पुरोहित होते दयानंद कॉलेजचे. हो. ते फार छान शिकवायचे, म्हणजे त्यांचे विद्यार्थी सांगायचे सर फार छान शिकवायचे. आणि त्या काळात ही रॅपो होता ना, म्हणजे आपण परीक्षेसाठी वेगवेगळ्या महाविद्यालय जेव्हा मराठवाडा विद्यापीठ जे आताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, तर ते मराठवाडा विद्यापीठाच्याच आधिपत्याखाली हे सगळी कॉलेज आहे. त्याच्यामुळे तुमचा संपर्क तसा खूप चांगला होता फिजिक्सच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या निमित्तानं. हे आता थोडंसं कमी झालं. कमी म्हणजे काय, प्रॅक्टिकलला फारच म्हणजे काय विचित्रच स्वरूप आलेलं. सगळंच बदललं. मी ज्यावेळेस पोरांची परीक्षा घ्यायचो त्यावेळेस त्यांना सांगायचो की तुम्हाला प्रॅक्टिकलच्या हॉलमध्ये शिरल्यानंतर मी तुमचा नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे ते विचारा, मी 10 विचारा. मी येऊन आमचे 2-3 प्राध्यापक आले होते. मी मुलांकडे जात नाही. एकदा प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या, कॉम्पोनंट वर्क करून गेला, काही झालं हे तो भाग वेगळा, पण त्याला मदत अशी नाही. तर त्या 2-3 परीक्षकांनी येऊन मला सांगितलं सर आप तो उनके पास जाते भी नहीं, म्हणजे क्या जरूरत आहे, उनको पढाया हमें. त्यांना हे नवीन असेल. त्यांना नवीन. तर माझं ते म्हणजे मी हे करू नये, पण मी समाधानी आहे माझ्या टीचिंगमध्ये. प्रश्नच नाही. आणि प्रत्येक टीचिंग आमचे सगळे जे विद्यार्थी मित्र आहेत ते त्याचमुळे तुम्हाला नेहमी आठवण काढतात तुमची, की सरांनी शिकवलेलं आम्हाला अजूनही आठवतं. हेच फार मोठी आहे. आणि एवढे विद्यार्थी आहेत की सगळ्यांचे नावं घेता येणार नाही. तीच माझी खरी संपत्ती. आपण त्या दृष्टीनेच खूप श्रीमंत आहात. काय यस. आणि काही मुलांना विसरलो मी, 72, 73, 74 वाले, त्यांनी फक्त आठवण करून दिली की मग त्यांचं सगळं सांगत होतं मी. एवढं माझं खरं आहे. त्यांच्या चेहऱ्यापट्टीमध्ये ह्याच्यामध्ये बदल झालेला असतो इतक्या दिवसानंतर भेटल्यावर. आता या आपण थोडंसं या मुलाखतीच्या म्हणा किंवा या गप्पांच्या म्हणा कन्क्लुडिंग पार्टकडे येतो आहोत. तर मला असं वाटतं की माझ्या कुठल्याही प्रश्नाशिवाय
तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांशी काय बोलायचं आहे आज? तुम्ही या टप्प्यावर आहात तुमच्या जीवनाच्या, एका सुखी समृद्ध जीवन तुम्ही जगलेलं आहात. एक खूप उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून तुम्हाला सगळेजण ओळखतात. एक रसिक म्हणून आम्ही सगळेजण तुम्हाला खूप जवळ, तुमचे मित्र तुम्हाला खूप चांगला मित्र म्हणून ओळखतात. तुमचे कुटुंबीय सुद्धा तुम्हाला एक चांगला कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्याकडे पाहतात. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा येतं तेव्हा एकंदर आजच्या परिस्थितीविषयी, आजच्या सगळ्या तुमच्या अवतीभोवतीच्या जे सराउंडिंग आहे त्याच्याविषयी आपल्या विद्यार्थ्यांशी म्हणा, आपल्या प्रेक्षकांशी म्हणा, तुमचं हितगुज काय असेल? विद्यार्थ्यांना मी हमेशा सांगत असतो, हार्डवर्क अँड ऑनेस्टी याला पर्याय नाही. आणि हे दोन एकत्रित असेल तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. कदाचित काही कारणामुळे यश तुम्हाला हुरकावून देईल, काही दिवस लागतील, पण यश मिळालंच पाहिजे. पण आजकाल काय झालं आहे की शॉर्टकटचा फार जमाना आलेला आहे. म्हणजे रीलचा जमाना. तर ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे काही ठिकाणी मी म्हणजे नकोसुद्धा होतो. म्हणजे एक किस्सा तर असा आहे की मी एक्झामिनर आहे म्हणून त्यांनी बॅच बदलून घेतली. त्या माझा जर गैरसमज होता की मार्क्स देत नाही, मी तसं नाही म्हणलं. जो गजे घोडे बरोबर नाही. ज्याला येतं, ज्यांनी केलं त्याला मार्क्स जरूर देणार, ज्याला येत नाही त्यांनी. त्याच्यामुळे काही मुलं न करता अपेक्षा करणारे नाराज व्हायचे, पण त्यांना रिअलाईज व्हायचे. त्यांना काही दिवसानंतर रिअलाईज नाही बरोबर हाच होता. आता ह्या तुम्ही तर आता जे तुमचे अनुभव शेवटच्या टप्प्यातले जे महाविद्यालयाच्या संदर्भातले आहेत, तर ते सुद्धा त्याच शिक्षण पद्धतीतले आहेत. आता तर शिक्षण पद्धतीच आमूलाग्र बदललं. आता आम्ही NEP मध्ये येतो. हो. NEPचे आणखीन काय काय प्रभाव असेल त्याचे काय प्रॉज अँड कॉन्स असतील हे तर आणखीन ते उघडे व्हायचे आहे. कालांतराने कळेल. पण या सगळ्या स्थित्यंतरामधून शिक्षणाची व्यवस्था सुद्धा जातीये आणि तुम्ही तर या सगळ्यांचे साक्षीदार आहात. हो. तुमचा प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक आठवण ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे, खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला एक आत्ता सांगतो, मी तर काल परवा आपली पहिला भाग जेव्हा आपण यूट्यूबवर आला त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मला फोन आले. तर नंतर मी जे हे सबस्क्रायबर्स पाहत होतो त्याच्यामध्ये भोईटे सरनी सबस्क्राईब केलेलं आहे. तर मला नक्की खात्री आहे की फक्त ते तुमचं नाव पाहून केलं, सबस्क्राईब केलं असेल आणि शिवाजी महाविद्यालयाचं नाव पाहून केलं असेल. तर अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं त्यांना सगळ्यांना आपल्या या महाविद्यालयाच्या संदर्भात, परभणीच्या संदर्भातल्या सगळ्या स्मृती जागृत झाल्या. परवा काळे सर भेटले होते आपल्या महाविद्यालयाचे. कोणते काळे? प्रकाश काळे सर. बरोबर. पब्लिक ॲडमिशन. पब्लिक ॲडमिशन. त्यांनी सुद्धा ती आठवण काढली. त्यांना सुद्धा तुमच्या मारलेल्या गप्पा आणि तुम्ही सांगितलेल्या आठवणीमुळे सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. तर असे बरेच जणांना या निमित्तानं आपल्याला संपर्कात येता आलं. आणि मला असं वाटतं की या मुलाखतीच्या स्वरूपात आपण ज्या गप्पा मारल्यात, म्हणजे सरांशी मी काही फार जास्त फॉर्मल होऊ शकत नाही, कारण सर मला वडिलांसारखे आहेत. म्हणजे मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि डॉक्टर क्षीरसागर सर, कात्नेश्वरकर सर यांनी आम्हाला खरोखर मुलासारखं प्रेम दिलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्याशी फार फॉर्मल होणं आम्हाला शक्य नाही, पण गप्पा मारायची खूप इच्छा होती आणि ती इच्छा पहिल्या भागामध्ये थोडीशी अपूर्ण वाटली, म्हणून आज तुम्हाला इथं. भोईटे सरांचा तर काय माहीत नाही माझा ऋणानुबंध. डांगे सर आणि भोईटे सर तर मी प्राध्यापक झालो 1 वर्षात ते विद्यापीठात गेले, पण डांगे सर नंतर 2-3 वर्ष होते. पण रिटायरमेंटनंतर आमचे जास्त संबंध झाले, कारण ते दोघं पुण्याला होते आणि मी पुण्याला होतो. त्याच्यामुळे आमचा एक रॅपो फार सुंदर होता. डांगे सर काय, भोईटे सर काय, ते अजून आम्ही गेले की आठवण करतात. अरे मला माहीत आहे 73मध्ये आम्ही ज्यावेळेस औरंगाबाद आलो त्यावेळेस आम्ही दोघं जण तुमच्या घरी आलो होतो माडीवर. इतकं छान वाटतं की नाही. आता त्यांना ऐकू येत नाही, तरी पण मी परवा गेलो होतो. मठपती सरांचाही फोन आला. मी शंकर मठपती आणि गव्हाणे सर असे 3 जण गेलो.
त्या काळातले सोबत. सर असं होतं, सरांशी बोलताना कधी कोणची आठवण सरफेसवर येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं हा न चालणारा अखंड यज्ञ असतं सरांच्या सोबत बसणं म्हणजे. आणि याचा अनुभव आम्ही रोजच घेत असतो, म्हणजे सरांची जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा. आणि सर इथं आल्यानंतर आवर्जून डिपार्टमेंटला येतात, महाविद्यालयामध्ये सगळ्यांशी बोलतात. हाही सरांचा खूप मोठेपणा आहे. पण हा जो अनुभव, जो आनंद आम्ही मिळवतो तो तुमच्यापर्यंत किमान या 2 भागात तरी पोचवावा म्हणून ही सगळी धडपड होती. सर तुम्ही पुन्हा एकदा इथे आलात आणि आपण पुन्हा एकदा त्या सगळ्या जुन्या आठवणीमध्ये रमलोत. तुमचे खरंच खूप खूप अरे धन्यवाद. काय माझे म्हणजे मला आनंद आहे, ते शेअर करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे मला. रविधा विधा विविधा सदा बाय रवी.